यंग इन्स्पिरेटर्स बस नाम ही काफी असं म्हणत तरुणाई आणि यंगिस्ताननं गेले 2 दिवस एक नवं इन्स्पिरेशन अनुभवलं। पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट। यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची सुरुवात ग्रँड हयात या हॉटेलमधल्या एका औपचारिक कार्यक्रमात मोठ्या थाटात आणि जल्लोषात झाली। आजचा तरुण वर्ग एका विशिष्ट उद्देशानं जोडणं हे या नेटवर्कचं काम आहे। यासाठी युवा वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद लाभला। डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन तर्फे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क स्थापण्यात आले। ही संकल्पना सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मांडली। नुसती संकल्पना मांडून ते शांत बसले नाहीत, तर त्यासाठी आवश्यक ती सगळी मेहनत घेतली आणि त्यातनंच उभं राहिलं यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क। या कार्यक्रमाचं 2 दिवसांचं शिबिर मुंबईत पार पडलं। पहिल्या सत्रात आमिर कफीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे विद्यार्थी चांगलेच सुखावले। या सुखावर कळस चढवला तो आमिर खाननं। आमिर खान सारखा परफेक्शनिस्ट या कार्यक्रमाचा चीफ इन्स्पिरेटर आहे। त्यानंही युवकांना आपले अनुभव कथन करत आपल्या स्वप्नांशी कधीही तडजोड न करण्याचा मंत्र दिला। पहिल्या दिवशी मुंबई पुण्यातनं तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवक युवती या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा भाग झाले। दुसरा दिवसही त्याच जल्लोषात सुरू झाला। या दिवसाला सुरुवात झाली ती थॉट लीडर म्हणून ख्याती असलेल्या संदीप बासलेकरांच्या मुलाखतीनं। आपल्या दिलखुलास उत्तरांनी आणि अनुभवांनी संदीप बासलेकरांनीही उपस्थित विद्यार्थी वर्गाची मनं जिंकली। त्यानंतर यंग इन्स्पिरेटर्सना भेटले ते अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर। या दोघांनीही आपल्या खास शैलीत खुमासदार उत्तरं देत यंगिस्तान सोबत संवाद साधला। एकंदरीतच हे दोन्ही दिवस युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील असा विश्वास अभिजित पवार यांनी व्यक्त केलाय। तर देश बदलाच्या उंबरठ्यावर आहे आणि तो बदल युवा पिढी घडवेल असंही त्यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।